Hello guys, welcome to another vlog. आज आहे थर्सडे आणि परत आहे अक्षयला सुट्टी. तर आम्ही आमच्या लास्ट ब्लॉग मध्ये एका कोलॅबरेशन साठी गेलो होतो. तो आम्ही टाकला आहे आमच्या चॅनेलवर. तर ते कोलॅबरेशन आमचं खूप सक्सेसफुल झालं. आम्हाला खूप चांगले व्ह्यूज आले, रील्स वगैरे आमच्या कमेंट्स वगैरे चांगलं झालं परफॉर्मन्स. तर जेव्हा आम्ही ती रील शेअर केली त्याच्यानंतर त्याच रील मध्ये आम्हाला अजून एका एअरबीएनबीने रीच आउट केलं स्वतःहून आणि त्यांनी आम्हाला ऑफर केलं की तुम्ही आमच्या प्रॉपर्टीसाठी पण रील बनवू शकता का. आणि मग थोडं कोलॅबरेशनचं आमचं डिस्कशन झालं आणि मग फायनली वी ॲग्रीड की हा ठीक आहे, आम्हाला पण टाइम होता म्हणून म्हणलं ठीक आहे, पुण्यातल्या पुण्यात आहे तर आपण करू शकतो, थोडासा टाइम देऊ शकतो आणि थोडं रिलॅक्सेशन. म्हणजे आम्ही दोघं पण खूप दिवस झालं गेलो नाही कुठे, तर एखादा स्टे आमचं होऊन जाईल. हा, तर म्हणून मग आम्ही आज चाललो आहे एअरबीएनबी मध्ये, एका नव्या एअरबीएनबी. आणि ही प्रॉपर्टी जस्ट लॉन्च झालेली आहे आणि एकदम फ्रेश. आणि त्यांनी अजून कोणताही गेस्ट तिथे राहिलेला नाहीये, आम्हीच फर्स्ट टाइम तिथे राहायला चाललेलो आहे. तर खूप छान आणि थीम पण इतकी मस्त आहे, तुम्ही बघालच, तुम्हाला आम्ही दाखवतोच तिथे गेल्यावर कशी वाईब असणार आहे, काय काय असणार आहे आणि आम्ही दिवसभर काय केलं, आम्ही कसं एन्जॉय केलं आमचं एअरबीएनबीचा स्टे, ते आज असणार आहे या ब्लॉग मध्ये. चलो देन. नमस्कार गाईस. तर आम्ही ऑलरेडी चेक इन केलंय. किती 2 वाजता चेक इन झालं आमचं, 2:15 चेक इन झालंय. आणि थोडंसं शूट केलं आम्ही याचं एअरबीएनबीचं, कारण की आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला रील्स आणि स्टोरीज देऊ. शूट वगैरे सगळं झाले. मग थोडंसं खाल्लं आणि थोडी झोप लागल्यामुळे आम्ही झोपलो होतो थोडा वेळ आणि कधीच उठलोय, पण थोडं टी व्ही बघत बसलो आणि ब्लॉगचं लक्षातच नाही राहिलं. मग आता लक्षात आलं की ब्लॉग करायचा राहिलाय. मग आता ब्लॉग करायला घेतलाय. थोडासा जर तुम्हाला रूम दिसलाच असला याच्यात, आता दाखवतो थोडं अजून रूम. पण त्या आधी बघा कोणी मॅडम कशा बसल्यात, बेडवरच बसल्यात आल्यापासून. आराम करायला नुसतं. आणि मागचं बघा, मागची थीम बघा किती भारी आहे, मुंजी मस्त केले नाही, एकदम कोजी स्टे, एकदम भारी आहे की नाही. तुला काय बोलायचंय? मला असं बोलायचंय की गाईज, जर तुम्हाला एक असा ब्रेक हवा असेल, फक्त तुम्ही दोघच, आणि ठीक आहे जास्त लांब जायचं नाहीये, खूप ट्रॅव्हल नाही करायचंय, तर सगळ्यांनी एक छोटासा ब्रेक घ्यायचा आणि असं एखाद्या एअरबीएनबीला जायचं आणि आराम करायचं, मस्त रिलॅक्स गप्पा मारायच्या, टीव्ही बघायचं दोघं मिळून. किती मस्त डेट आहे ही, दोघं मिळून काहीतरी बनवायचं छोटस काहीतरी. किती छान डेट आयडिया आहे ना, मस्त. आणि मी मस्त माझ्या ब्रँडच्या पजामा मध्ये झोपलेली आहे, खूप छान सॉफ्ट, तुम्ही पण बघू शकताय. भारी आहे. तर असा एखादा दिवस नक्कीच कोझी दोघांनी म्हणून घालवावा. आणि तिला अचानक भूक लागली, मी झोपलो होतो तर उठवलं मला, भूक लागली करत. घरी म्हटलं होतं की खा चांगलं, पण नाही खाल्लं जास्त घरी, नाही काही तर बाहेरून खायचं होतं ना आम्हाला. तर मग मस्त खादडून झालेलं आहे बाहेर. तिचं झालंय खाऊन, माझ्या अजून ऑर्डर नाही आली, मी आत्ताच ऑर्डर केलंय, बघू कधी येते आता ऑर्डर. सो मग आता आम्ही आराम करतोय, तू पटकन सगळ्यांना रूम दाखव आणि मग आपण परत आपलं कोझी मोमेंट एन्जॉय करू. चला दाखवतो मी तुम्हाला रूम कशी आहे. डोर आहे आणि हे आहे किचन. थोडासा आम्ही मेस केलाय, थोडासा पसारा केलाय, थोडंफार जास्त नाही, असा छोटासा क्यूटचा एअरबीएनबी आहे. टीव्हीचं इथं आहे, सोफा या साईडला आहे, सोफा इथं आहे, चेअर्स इथं आहे, क्यूट ॲस्ट्रॉनॉट्स. खूप भारी वाटते हे ॲस्ट्रॉनॉट्स, मला तर खूप आवडली. आणि मी तुला म्हटलं की आपल्यासाठी पण घेऊ घरी. इथं त्यांनी त्यांचं इन्फॉर्मेशन दिली कसं यूज करायचं आणि चेक इन चेकआउट टाइम काय आहे,
सगळं सांगितले. आणि हे आहे AC पण आहे. आणि इथनं ह्याचा व्ह्यू आहे खूपच भारी आहे. हे बघा आता स्वतःला दाखवते कॅमेरामध्ये. खूपच भारी केला आहे रूम. आणि मेन म्हणजे याच्यात किचनमध्ये सगळी लागणाऱ्या वस्तू आहेत जे एका स्टे मध्ये पाहिजे. प्लेट झाली, बाउल झाले, कप झाले, सगळं आहे. सगळंच आहे म्हणजे जे युजफुल असते किचनसाठी. खूपच भारी. आणि त्या गॅलरी पण आहे. हे बघा गाईज, आता हा असं एन्जॉय करतोय, मस्त पिझ्झा पिझ्झा खायला लागलाय, मस्त सिरीज बघतोय. मला सोडून पिझ्झा खातोय एकटा. हा ना, नको म्हणतो. मला नको. चांगलं आहे, मस्त आहे. खूप एन्जॉय चाललंय. नमस्कार गायज, गुड मॉर्निंग. तर आता वाजलेत 10:10 वाजलेत. चेकआउटचा टाइम आहे 11. पण आम्ही लवकरच उठलो होतो, म्हणजे मी तर लवकर उठलो होतो. जाग आलती, ही थोडीशी उशिरा उठली. आणि आता आम्ही करतो पॅकिंग चालू आहे गाईस. हे बघा, चालू आहे पॅकिंग. आणि आता आम्ही निघालोय परत घरी. फायनली परत मला उद्या ऑफिसला जायचंय. म्हटलं मग आजच्या दिवस घरी जाऊन थोडा आराम करते. इथं तर आरामच केला होता, पण असं वाटतं की घरी पण जाऊन थोडा आराम करू. आणि आता आम्ही चाललो आहे घरी जाऊन थोडस आराम करेल. आणि मग बघू आज आम्ही काय प्लॅन करतोय. काय प्लॅन नाही आता. तर मग जो काही प्लॅन असेल तो नक्कीच सांगू तुम्हाला. तर असा म्हणजे कोलॅबरेशनचा आमचा कालचा दिवस गेला. म्हणजे आजपर्यंत ऑलमोस्ट 24 hours. खूप एन्जॉय केला आम्ही स्टे. आरामात दोघंजण निवांत राहिलो. म्हणजे खूप अस टाइम जे म्हणतात ना, तुम्हाला तर माहितच आहे की आम्ही तसंही जॉईंट फॅमिलीमध्येच राहतो, पण म्हणजे आम्हाला तसं काही प्रॉब्लेम येत नाही ऍक्च्युअल मध्ये. पण तरी पण असं आम्ही दोघे जण कधीतरी जातच असतो. तर त्यावेळी एक वेगळंच दोघे जणच असण्याचं फिलिंग ते पण थोडं वेगळंच असतं. तर तसं टाईपचं एखादा दिवस आम्ही स्पेंड करत असतो. तर तो दिवस आम्ही काल स्पेंड केलेला आहे. खूप छान वाटलेलं आहे. आणि स्टे तर एकदम भारीच होता आणि नवीन होता. नवीन. हो. कोण वेळेला पण नव्हतं. तर हे ह्या महिन्यातलं सेकंड कोलॅबरेशन होतं. सेकंड नाही, आपण बर्थडेचं पण तर केलं होतं कोलॅबरेशन. पण कोलॅबरेशन ते स्टे नव्हता फक्त तिथं. हा, पण मग कोलॅबरेशन काउंट होतं ना. तर ऑलमोस्ट आणि प्लस आपलं अधिक मास साठीच पण कोलॅबरेशन आपण घेतलं. तर ऑलमोस्ट 4 कोलॅबरेशन आमचे या मंथ मध्ये झालेले आहेत. म्हणजे मला वाटतं थोडा आमचा ग्राफ आता चांगला चाललेला आहे कंटेंट क्रिएशनचा. सगळं तुमच्या सपोर्टमुळे झालेलं आहे. असाच सपोर्ट करत राहा आम्हाला. आणि जर कोणाला काही कंटेंट क्रिएशन बद्दल माहिती हवी असेल, हेल्प हवी असेल, किंवा काय कोलॅबरेशन बद्दल माहिती हवी असेल, तर नक्की कमेंट करा तुमचे क्वेश्चन्स वगैरे. आम्ही नक्की त्याच्यावर एखादा व्हिडिओ बनवू. आणि इंस्टाग्रामवर पण तुम्ही रीच आउट करू शकता, DM करू शकता आम्हाला. कोणत्या स्टे बद्दल माहिती किंवा कोणत्या कोलॅबरेशन बद्दल माहिती हवी असेल, प्रोडक्ट बद्दल किंवा स्टे बद्दल, जे पण आम्ही टाकत आहे आमच्या चॅनेलवर, तर नक्की कॉन्टॅक्ट करा प्लीज. आणि असंच सपोर्ट करत राहा. तर चला मग आजचा दिवस पण आमच्यासोबत स्पेंड करू. तर आम्ही एअरबीएनबी वरून आलो दुपारी. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडस खाल्लं, आराम केला, खूप छान पैकी झोप घेतली. आणि त्या झोपेनंतर थोडी TV बघितलं, सिरीज बघितली. आणि थोडा टाइमपास इतका सारा करून झाल्यानंतर मग आम्हाला अचानक आठवलं की आम्हाला बाहेर खायला जायचंय. कारण ऑलमोस्ट माझ्या बर्थडेच्या आधी मी नॉनव्हेज खायला गेले होते लास्ट ब्लॉग मध्ये. नाही, त्याच्यानंतर खाल्लं होतं. कुठं खाल्लं? नाहीच खाल्लं. मग
घरी गेलते तेव्हा आता घरी गेलते घरी पण नाही खाल्लं. तर मग नाही खाल्लं मी 1 महिना. गाईज विचार करा, 1 बरोबर. महिन्यापासून माझ्या या सुकलेल्या मनाला काहीही दिलेलं नाहीये नॉनव्हेज खायला. बरोबर. कोल्हापूरकरांना रिलेट करू शकत असाल तुम्ही की घरात 2 आठवड्यातून 2-3 वेळा नॉनव्हेज बनत असणाऱ्या घरातून आहे मी. हम्म. आणि इथे येऊन मला खायला नाही भेटत आहे महिना. मग माझं दुःख तुम्हाला समजतंय का? व्हेजिटेरियन करायचा प्लॅन आहे माझा, बाकी काय नाही. अजिबात नाही, अजिबात होणार नाहीये मी. जेव्हा तू टेस्ट करशील नॉनव्हेज तेव्हाच मग मी विचार करेन की मी व्हेजिटेरियन व्हायचं की नाही. बरं. तर मग फायनली मी बोलल्यानंतर याला रिअलाइज झालं की बापरे, हिला आता तुम्ही व्हिडिओत पण याची रिएक्शन बघितली असेल की याला माहितच नाही की 1 महिना झाला मी नॉनव्हेज नाही खाल्लेलं. बरोबर. मग रिअलाइज होतं झाल्यावर मग ह्यानी मला बोललं की चल बाई तुला नॉनव्हेज खायला घालतो. आणि म्हणून मग आता आम्ही फायनली खायला चाललोय. लास्ट मिनिट प्लॅन नॉनव्हेज Yes. खायला जायचा केलेला आहे. आणि म्हणून मग आम्ही आता गाडी काढलेली आहे आणि आम्ही आलेलो चाललोय. आहे नॉनव्हेज खायला. आणि आमच्या सोबत कोणी अजून एक नॉनव्हेज पार्टनर घेतलंय, कारण की मी तर खात नाही. मी नाही. हे बघा, हे नाही. लपून बसलेत, लाईट बंद केलेत. तुझ्यावर. तो हाफ पार्टनर आहे, म्हणजे काय म्हणू शकते ते चिवताईचा घास नाही का नॉनव्हेज मधला, तो म्हणू शकतो आपण. तर चाललंय मग आता आम्ही बघू. तसं तरी जास्त काही खाणार नाही, भूक नाहीये, पण ऍटलीस्ट नॉनव्हेजचं नाव तोंडाला तरी लागू द्यायचं. तर म्हणून त्याच्यासाठी चाललोय आता. येस, चलो चला दाखवतो तुम्हाला रेस्टॉरंट पण आहे का नाही. रेस्टॉरंट दाखवू शकतो ना आपण. चला, छोटासा रेस्टॉरंट. तर आलेलो आहे रेस्टॉरंट शोधून, कारण आमच्या इथे नवीनच झाले होतं आणि आम्ही म्हणलं चल ना ट्राय करू. आणि आमच्या साहेबांनी म्हणले की मला म्हणते लोकेशन, मी बघितले लोकेशन. बघितलं होतं पण थोडस रस्ता भूल झाली. पोटचा चौक म्हणते मॅप लावू बाबा आपल्या ह्याच्यावर नाही का. तर नाही, तर मग आम्ही पुढे जाऊन मग मागे आलो. मग त्याच्यामुळे थोडस आम्हाला लेट झालाय. आता आम्ही ऑर्डर दिली. ऐक ना, तू स्पेशल चिकन थाली घ्यायला पाहिजे. मग स्पेशलिस्ट सांगितलं नाही, फक्त चिकन थाली सांगितली. त्याच्यात काय आहे, तर थोडासा गुळ घालला होता. तर मग आम्ही तो आता असंच करा. करेक्ट केलंय तुम्ही साडी घालून की माझं कन्सर्न म्हणजे मला चिकन पाहिजे जास्त. त्यांची एक सिस्टीम मला आवडली की पीसेस अनलिमिटेड आहे. काही ठिकाणी पीसेस लिमिटेड असं, रस्सा अनलिमिटेड असतो. इथं रस्सा पण अनलिमिटेड, पीसेस पण अनलिमिटेड. फक्त भाकरी क्वांटिटी 2च असणार, बाकी सगळं अनलिमिटेड असणार. तर टेस्ट बघू आहे की नाही. बघू आता आल्यावर कसं आहे. आणि या महिन्याचा माझा कोटा भरते मी. येस, डायरेक्ट आता नेक्स्ट मंथ काय लेट्स सी कसं लागतं. तर लॉलीपॉप खूप नका. तर जेवण मॅडमचं पहिलं नॉनव्हेज खूप दिवसांनी. टेस्ट गरम करून कसं पनीर कसं वाटतं. मला काय भारी नाही. हे गाईस आमचं जेवण तिला खूप आवडले जेवण, ती म्हणून अजून पण खाते. बाकी आमच्या दोघांचं तर चालेल. काही आवडली खूप. बघा किती पीस काढले ते. 4 पीस, ते 4 पीस, 8 पीस काढले टोटल. अनलिमिटेड होतं म्हणून. अनलिमिटेड होतं पण खाल्ले, पण काय टेस्ट एवढी काय भारी नव्हती. चला, तर आम्ही निघालोय आता जेवून. फायनली बॅक टू होम. इथंच तर गेलतो बॅक टू होम फायनली. कैस आहे. असंच असतंय त्यांना, काय बोरिंगला माहिती. काय नुसतं जाऊन हे करायचं है ना. ठीक आहे, जाऊ दे. तर आम्ही निघालोय फायनली. आणि आता अरे इथं पण एक हॉटेल जमू होतं ते जगदंब, त्यांचं पण नॉनव्हेज चांगले. हा का, बघू नेक्स्ट टाइम जाऊ. तर आम्ही चाललोय आता घरी, म्हणजे घराच्या जवळच होतं, एक 4-5 किलोमीटर होतं. बरोबर.
तर आलो. इतकं काही मला आवडलं नाही खरं सांगायचं तर. मला आणि पण व्हेज तर एकदम बकवास होतं आणि नवीन झालं म्हणून मग मी म्हटलं गेलं थोडस त्याचं हे झालं होतं हवा. नंतर रील पण व्हायरल झाली होती तर गेलो होतो आणि एक नंबर बकवास होतं आणि बिलकुलच नाही आवडलं. तरी खाल्लं होतं. एक तर मला इतक्या दिवसांनी भेटलं म्हणून खाल्लं. बकवास होतं पण आम्ही 9-10 पीस खाऊन टाकले. जाऊ दे म्हटलं. आता मग पैसे वाया घालवायचे का? खायला तर पाहिजे ना. खाल्लं मी. आता हा असं आम्ही एक राऊंड मारतोय. एक लॉंग ड्राईव्हच चाललोय आमचं. ड्रायव्हरला जरा घरी जायचं म्हणतोय पण राऊंड स्वतःच मोठा मारतोय लॉंग ड्राईव्ह. तर असं आम्ही तुम्हाला मी मस्त. दाखवतोय आसपास काय काय नाही. लॉंग ड्राईव्ह या साईडला व्हेज आहे, जगदंब व्हेज, याचं जगदंब नॉन व्हेज असं. तर मग आता आम्ही असा एक मोठा राऊंड मारून मग घरी जाणार आहे. आणि अशा पद्धतीनं आमचा कालपासूनचा जो वीक ऑफ अक्षयचा सुरू होता थर्सडे फ्रायडे, ज्याच्यामध्ये आम्ही काल कोलॅबरेशन साठी गेलो, शूटिंग केलं, आमचा मी टाइम एन्जॉय केला आमच्या दोघांचा आणि खूप रिलॅक्स केलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो, घरी पण आराम केला आणि मग डिनरला आलो. तर अशा मी नाही पद्धतीने आराम केला, तू काय फक्त आराम केला बाहेर. हा बाहेर गेलो होतो थोडी गाडीची कामं करायला. मी पण काय आराम नाही केला, मी पण एडिटिंग करत होते व्हिडिओज आणि तू वगैरे. पण करत होते, मी गाडी चालवून गेलो. तर अशा पद्धतीनं मग आमचा वीक ऑफ आता संपलेला आहे. बरं ऑफिसला. तर असा होता हा आमचा ब्लॉग. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. Bye. बाय.